बाबा, राईटचं स्पेलिंग नेमकं काय? RIGHT. का ग, काय झालं? पण बघा ना, इथे चुकीचं लिहिलंय. इथे ना WRITE असं लिहिलंय. हा, मग तेही बरोबर आहे. ओ, आता तुम्हीच तर म्हणालात ना, राईटचं स्पेलिंग RIGHT असं आहे. मग आता हे कसं बरोबर आहे? नाही नाही, म्हणजे आपण लिहितो ना, लिहिणं त्याला इंग्लिशमध्ये WRITE म्हणतात. ओ, असं कसं? किती चुकीचं आहे. म्हणजे राईटचं स्पेलिंग पण हेच ठेवायचं ना. हा, पण आता ते जे आहे पहिल्यापासून ते आहे. का पण? दुर्वा, त्याचं काय आहे ना, तुला आता जर या दोन शब्दांमधला फरक सांगायला लागलो ना तर तुला ते कळणारच नाही आणि बोर होशील तू. हा, त्यापेक्षा एक काम करूया, तू हळूहळू मोठी होशील ना तसं तुला तुझ्या अभ्यासातूनच कळेल यातला फरक. हो का? हो, म्हणजे आता जे आहे तसं लिही, मग जशी मोठी होशील ना तर बाबाच तुला समजवतील यातील फरक. ओके? ओके नाही, राईट. वाचलो बाबा. मला वाटलं आता अख्खं व्याकरण सांगायला लागतं की काय. तसं नाही हो, मुलांना त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं ना तर समजतं त्यांना. खरंय, शाळेची शिक्षक आहेस तू, तुला बरोबर कळतं. पण सगळे शिक्षक तुझ्यासारखे नसतात. म्हणजे ही कला त्यांना अवगत नसते. वेगळी असतो. वेगळी असं नाही, पण पण मामाचे संस्कार आहेत ते सगळे. त्याने इतकं चांगलं घडवलंय ना मला. मला ना अजूनही आठवतं, मी शाळेत एकदा जे कपडे घालून गेले होते त्यावरून मुलांनी मला खूप चिडवलं होतं. मला खूप वाईट वाटलं. मी रडत रडत मामाकडे आले, मामाला सगळं सांगितलं. मामाने इतकं छान समजावलं होतं मला, अजूनही आठवते सगळं. मामा म्हणाला, तू त्यांचा विचार करू नकोस, तुझा आनंद कशात आहे ते शोध. मामाने कधीच आमच्यावर कोणत्याही बाबतीत जबरदस्ती केली नाही किंवा कोणतीही अट घातली नाही. आता मी दुर्वाला समजावत होते ना तेव्हा मला मामाचे शब्द आठवत होते. थँक गॉड, मामासारखा माणूस आमच्या आयुष्यात आहे. आयुष्यात होता. नाही नाही, होता काय, आहेच. मामा आपल्या आसपास सतत असणार आहे. काय केलं असेल असं माझ्यामुळे मामाला? प्लीज मीरा, आता हा विचार करू नकोस ग तू. जितका जास्त विचार करशील तेवढा तुला जास्त त्रास होईल. त्यातनं बाहेर पड ना. मला माहितीये, मला धीर देण्यासाठी तुम्ही हे सगळं बोलताय. खरं काय आहे हे तुम्हालाही माहितीये. प्लीज, तुला मी कसं समजावून सांगू? मला वाटतं दिवसभर घरामध्ये असतेस ना म्हणून असले विचार करत बसतेस. तुझ्या मामाने तुला काय सांगितलं तेच तुला सांगतो ना. ज्याच्यात तुला आनंद मिळतो ते काम कर ना. तुला शिकवायला आवडतं की नाही? मग शिकव, परत सुरू कर शिकवायला. आता काय म्हणालीस? लहान मुलांना त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या परीनं समजावून सांगितलं की कळतं. हीच गोष्ट त्यांच्या पालकांना शिकवायला सुरुवात कर सुरू. हो, म्हणजे हा विचार कधी आलाच नाही माझ्या डोक्यात. मग आलं की नाही? सुरू कर. मी नक्की विचार करेन. येस. ताई, दुर्वा बोलवतेय. हो, आलेच हा. ह्या अजून कशा आल्या नाहीत? खरं तर एव्हाना यायला हव्या त्या. काय चाललंय? झालं माझं लिहून. झालं पण बघू. अरे वा, संपलं सगळं. अक्षर पण सुंदर काढलायचा दुर्वा. थँक्यू. आपली आता दुर्वा गुडगल होणार आहे. आपण काहीही सांगितलं नाही ना तरी सगळं करणार आहे ती. गुडगल तर ती आहेच. आता आपण आपल्या गुडगलला एक ब्रेक देऊया. तू छान जेवून घे, औषधं घे, मग बाकीचा अभ्यास करूया. नाही नाही नाही, मी आधी माझा अभ्यास कम्प्लीट करणार आहे.
आणि तसं पण मला भूकही नाही लागली आहे. भूक नाहीये म्हणजे? अभ्यासावरचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय की मला इम्प्रेस करायचा प्रयत्न चालू आहे? हा, हे दुसरंच काहीतरी कारण आहे काय गीता मावशी? हा काय नाही, काही नाही ताई, काही नाही. चल जेवण घेऊया, औषधं पण घ्यायची आहेत ना. हा? आता कोण आलं? एक कोणीतरी आलंय. आम्ही जेवण घेतो. मावशी हो. तुम्हाला वाट. चल चल चल. काय चाललंय काय या पोरीचं? सगळा पसारा तसाच. बरेच दिवस झाले विशाखाशी काही बोलणंच झालं नाही. तिला काही सांगितलं सुद्धा नाही मी. बोलते तिच्याशी. विशाखा तू, मी आताच तू आहेस कुठे तू? विशाखा इतक्या दिवसात काय काय घडलंय म्हणून सांगू तुला? शांत हो, शांत हो. ही बाई एकही साडी धड नाहीये. डिस्काउंट लागलाय, 3-4 साड्या विकत घेते, नाहीतर मधुराच देणार आहे ना पैसे. पण यातली कुठली साडी नेसू? काय मावशी तू अजून रेडी नाही झाली आहेस? अगं बघ ना, मला सुचत नाहीये कुठली साडी नेसू ग यातली. मावशी कुठली नेस ना. आणि इतका काय विचार करते? ते काय तुझी साडी बघून तुला सोन्याचं नाणं नाही देणार आहेत. असं कसं बोलतेस ग? समजा नशिबाने माझा नंबर लागला तर मला स्टेजवर जाऊन असं बक्षीस घ्यावं लागेल ना. हा, आणि त्याच्यानंतर मला देवाशिषकडे जायचं, इम्प्रेशन नको पडायला. मावशी असं काही होणार नाहीये. म्हणजे तुझा नंबर जरी लागला ना तरी तुला असं स्टेजवर जावं लागत नाही. ते येऊन तुला नाणं देतात. ते हे कधी सांगणार तू? काय ग मधुरा? पण मी आता सांगतेय ना तुला, सो लवकर रेडी हो ना तू. बरं होते रेडी. बरं मला सांग ना, यातली कुठली नेसू? मावशी तू ना ही घे, चल ही नेस. चालेल, मी नेसेन. मी नक्की चांगली दिसेल ना मला? हो अगं मावशी, ती ऑफर ना आज फक्त 4 वाजेपर्यंत आहे. काय? अरे आधी का नाही सांगितलंस तू? मी आहे तशी गेले असते ना. पण मी आता सांगतेय ना, तू आता वेळेत नाही गेलेस ना तर गेले तुझे सगळे कुपन्स गेलेत. हा काय जा 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 लवकर, मला साडी नेसू दे. लवकर नेस. हो हो हो. अरे ही ना एक गोष्ट धडतर. सुट्टी होती शाळेला, म्हटलं आपण चक्कर मारायला. विराट तुला सुद्धा काही कळवं असं वाटलं नाही मला? कधी कळवणार विशाखा? आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी मीरा, कळलं मला सगळं. नको पुन्हा तो विषय. हे बघ, जे काय व्हायचं होतं ते घडून गेलं ना. बरंच काही घडून गेलं. गेल्या काही दिवसात खूप काही घडून गेलं विशाखा. आय एम सो सॉरी. मी तुला काहीच कळवलं नाही. मी स्वतःमध्येच इतकी हरवून गेले होते ना की कशाचं काही भानच राहिलं नाही मला. आय एम रिअली सॉरी. मी तुला कॉल केला नाही, साधा एक मेसेजही केला नाही. मी मगाशी ती पुस्तकं चाळत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं विशाखा की कित्येक दिवसात तुझ्याशी काही बोललेच नाही. अचानक आठवण आली मला तुझी. मी सॉरी विशाखा. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मीरा अगं काय?
सॉरीचा नुसता पाढा वाचतेस तू. का मैत्रीण आहे तुझी, मी एवढं समजून घेऊच शकते ना. बरं मला सांग, तू आता ठीक आहेस ना? ठीक आहे मी. आदित्यला काय वाटलं? माहित नाही, तो तो समजून घेईल अशी आशा आहे. मीरा यार, मला कळतच नाहीये, तुझं आणि आदित्यचं एकमेकांवरती एवढं प्रेम असताना तू असा निर्णय का घेतलास? शाखा, जेव्हा आदित्य माझ्या सोबत होता तेव्हा मी कोणत्याही बंधनात अडकले नव्हते. तेव्हा देवाशिष माझ्या आयुष्यात नव्हते, दुर्वा नव्हती. आता परिस्थिती वेगळी आहे सगळं. अगं पण मीरा, तुला तुझ्या मनासारखं वागण्याची संधी मिळत होती तर का नाही ऐकलंस मनाचं? मी माझ्या मनातच ऐकलंय विशाखा. माझ्या मनानेच मला सांगितलं की प्रेमापेक्षा जास्त कर्तव्य महत्वाचं आहे. बरं, या सगळ्यात देवाशिषचा काय स्टँड आहे? तेही त्यांचं कर्तव्य पार पाडतायत. कर्तव्य? अगं मीरा, मग या सगळ्यात प्रेम कुठे आहे? कुठल्याही नात्यामध्ये प्रेम नाहीये, फक्त कर्तव्य करत राहायचंय. तर ते नातं घट्ट कसं होईल? तुम्ही सुद्धा लग्न केलंय, प्रेम नाहीये तुमच्यात, तर कर्तव्य जबाबदारी म्हणून एकमेकांसोबत राहताय. अगं हा खोटेपणा किती दिवस टिकणार आहे? खोटेपणा? काय चुकीचं बोलले मी? तुम्ही दोघांनी लग्न केलेत, तुम्हा दोघांमध्ये प्रेम नाहीये मीरा. फक्त जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून एकमेकांसोबत राहताय तुम्ही. हा खोटेपणा नाही तर काय आहे? फक्त कर्तव्य, बाकी काहीच नाही. मीरा, मी तुझ्याशी बोलतेय. तू भेटलीस यांना? तू कधी भेट करून दिलीस? मग आज भेटल्याशिवाय जाऊ नको. मी ओळख करून देते तुमची. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दे. विशाखा, आज मी बऱ्याच दिवसांनी मामा हा विषय सोडून इतर कोणत्या तरी विषयावर बोलले कोणाशी तरी. चल तू, मी भेटवते तुला. अगं चल. हो, उद्या ऑफिसला येतोय मी. त्याला माझ्या केबिन मध्ये हजर करा. हा, नाही असले फालतू कामं मी खपूनच घेणार नाही. उद्या तो हजर असला पाहिजे बस. हा, ठीक आहे. ये ना. अहो, ही विशाखा. ते मी ओळखतो त्यांना. कसं? अरे कसं म्हणजे त्या आल्या नाही का आता मगाशी जेव्हा? अच्छा. तुमची चांगली मैत्री आहे ना? हो, खूप जवळची मैत्रीण आहे माझी. हा, तुम्ही हिची एवढ्या जवळची मैत्रीण आहात तर तुम्हीच समजावून सांगा हिला. इतकं छान शिकवते ही. हिला म्हटलं मी, तुझ्या करिअरकडे लक्ष दे तू, तुलाही छान वाटेल. हो नक्की. खरं तर शाळेतली मुलं सुद्धा खूप आठवण करतात मीराची. बघ काय मीरा, जा ना शाळेमध्ये शिकवायला, स्वतःच करिअरकडे लक्ष दे. नको दुसरे तिसरे विचार करू. आणि चांगलं शिकवणारे शिक्षक हल्ली समाजाला मिळत नाही आहेत. तिला समजवणं ना म्हणजे एक मिशन आहे खरं तर. मग आता तुम्हाला तरी जमतंय का ते? बरं मीरा, चल मी निघते. अगं, तुला जेवल्याशिवाय सोडणार नाहीये मी. अगं मीरा, खरंच नको, मला अजून एक काम आहे. आणि
आणि नंतर येईन ना मी आरामात. आता तर घर पण माहीत झालंय. अरे हो, तुला विचारायचंच राहिलं, पत्ता कसा मिळाला तुला? अगं, तुझी आठवण एवढी जबरदस्त आली ना मला की मन जिथे नेईल तिथे चालत आले मी आणि दारापाशी येऊन पोचले. अगं, अथर्वकडून घेतला, आणखीन कोण देणार ना. अच्छा अथर्व, तुझं बोलणं झालं ना त्याच्याशी? कसा आहे का तो? म्हणजे मामाचं सगळं झाल्यानंतर त्याला मीरा बास, पुन्हा तो विषय नको. तूच म्हणालीस ना, आणि आता आज जरा मामाशिवाय काहीतरी वेगळं बोलले, वेगळ्या विषयावरती बोलले म्हणून जरा बरं वाटतंय. अरे वा, कुठला विषय? जनरलच. अर्थ इतकाच की मामाचा विचार करत बसू नकोस. आणि आता देवाशीष म्हणतात तर त्याचा विचार कर. हं? ठीक आहे, चल येते मी. काळजी घ्या. येते. हे बघ, तुझी जवळची मैत्रीण तुला एवढं सांगते, तरी सुद्धा तू मामाचाच विचार करत बसते. काय करू, विचारांवर आपला कंट्रोल नसतो ना. नाही, ते बरोबर आहे, पण लक्ष तरी दुसरीकडे वळवता येतं ना. कर ना, जा ना शाळेत, शिकव ना मुलांना. आणि तुला त्रास होईल असा कुठलाही विचार करू नकोस. सगळे तर म्हणतीलच हो, पण तुम्हालाही हेच वाटतं ना, हे सगळं माझ्यामुळे झालंय? असं का म्हणतेस तू? काही वेळेला मी तुला हे सांगितलंय की माझ्या... मला स्पष्टीकरण नकोय, सगळं माहिती आहे मला. तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केला ना, तरी खरं काय आहे हे कळलंय मला. काय बोलतेस तू? हे काय लपवतोय मी तुझ्यापासून? ते तुम्हालाच माहिती, पण फक्त मला बरं वाटावं म्हणूनच तुम्ही सहानुभूती दाखवताय ना. अगं बाई, असं येऊ का? माफ करा, चुकीच्या वेळेला आले का? नाही, काय असं काही नाही. या ना, बसा. तिचा चेहरा का असा दिसतोय? काय झालं? काही नाही. कसला विचार करतेस आता? तुला काही फरक पडतो का मी कसलाही विचार करत असले तरी? सोड. मी मावशीला मीराताईच्या घरी पाठवलं. काय? तिच्याच फोनची वाट बघतेय मी. तू 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 का करतेस हे सगळं? अरे, ताई आणि जीजू कसे आहेत हे कळायला नको का? अरे का पण? काय मिळणार तुला यातून? आदित्य, ही इन्फॉर्मेशन मिळाली तरच ठरवता येईल ना की पुढे कसं काय प्लॅन करायचंय. हे बघ, मी तुला आधीच सांगितलंय, मला यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये. तुला नसेल पण मला आहे. आणि ताईने तुझ्यासोबत जे काही केलंय ते तू विसरला असशील, पण मी विसरू शकत नाही. हे बघ, ती काय वागलीये काय नाही याचा काही फरक पडत नाही मला आता. अरे पण मला पडतो ना. आणि हे सगळं ना मी करते कारण मला काळजी वाटते, तुझी आणि माझीही. ताईने जे केलंय ना ते कोणी आपल्या शत्रू बरोबरही करू नये. मी हे सगळं ना फक्त तुझ्यासाठी करते, कारण फक्त तू महत्वाचा आहेस माझ्यासाठी. आदित्य,